नमस्कार मंडळी, तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी झणझणीत भरल्या वांग्याची रेसिपी घेऊन आले. चला तर मग सुरू करूया. तर मी इथं साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतले, लसूण, तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. वांग्याचे असे 2 काप करून घेतलेत. आता सुरुवातीला आपण गॅस चालू करून गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे खमंग असे भाजले की मग त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता त्याच तव्यामध्ये आपण जे तीळ घेतले होते ते पण छान भाजून घ्यायचे. छान तीळ तडतडले की ते पण काढून घ्यायचे. मग नंतर खोबरं भाजायला घ्यायचं. आता खोबरं भाजत असताना त्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकणार आहोत की त्यामुळं छान व्यवस्थित भाजलं जातं. खोबऱ्याला छान लाल रंग येईपर्यंत ते भाजायचं. मग नंतर ते थोडं साईडला करून त्यामध्येच आपण लसूण भाजून घ्यायचा. आता लसूण भाजला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर त्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे हे भाजून घेतले होते ते सगळं त्यामध्ये टाकून ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. हा सगळा मसाला आपण अर्धा मिनिटं परतून घ्यायचा. नंतर गॅस बंद करायचा. हे सगळं आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हा सगळा मसाला काढून घेतल्यानंतर ह्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये मी सुके मसाले टाकते. त्यामध्ये 1 चमचा मी काळा मसाला टाकला, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, आता 1 मोठा चमचा धनेपूड टाकायची, अर्धा चमचा मी इथं सुहाना चिकन मसाला टाकते. तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो टाकू शकता. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता हे यामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला सगळा भरून घ्यायचा आणि हे थोडा वेळ बाजूला ठेवायचं. तर सेम हाच मसाला तुम्ही भरलेल्या भेंडीसाठी पण वापरू शकता. तर आता गॅसवर कढई ठेवू. आता यामध्ये मी 4 चमचे तेल टाकले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी तळली की मग कढीपत्ता टाकायचा आणि नंतर मग त्यामध्ये आपण ही भरून घेतलेली वांगी टाकायची. आता वांगी भरून जो मसाला शिल्लक राहिला होता तो आपण नंतर टाकणार आहोत. आता फक्त भरून घेतलेली वांगी तेलामध्ये थोडा वेळ परतू द्यायची. खूप चविष्ट आणि एकदम झणझणीत अशी ही भरली वांगी बनतात. तर तुम्ही ही नक्की करून बघा. आता याला 1-2 मिनिटं झाकून छान ह्याला वाफलू द्यायचं. आता 1-2 मिनिटानंतर जो मसाला शिल्लक राहिला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वांग्यामध्ये ते टाकायचं. आता ह्याला छान हलवून घ्यायचं. सुरुवातीला वांग्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. थोडंसं पाणी टाकून त्याला छान बारीक गॅसवर 4-5 मिनिटं वाफलू द्यायचं. वांग्याला छान तेल सुटतं. तर तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटले वांग्याला. तर आता यामध्ये 1 ग्लास मी पाणी गरम करून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकले. वांगे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2-3 मिनिटांमध्येच वांगे आता शिजले जातात. कारण आपण याला छान वाफलू दिलं होतं तेलामध्ये. तर जास्त वांगे गाळ करायचे नाहीत, शिजवायचे नाहीत. थोडेसे कमी शिजवायचे, छान लागतात. तुम्हाला भाजी किती हवी आहे त्यावर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता भाजी रेडी झाली. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मी टाकायची विसरले, तुम्ही नक्की टाका. तर तयार आहे आपली झणझणीत भरल्या वांग्याची भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट बनते. ही भाजी ज्वारीची भाकरी असेल तर खूपच भारी लागते. पण तुम्हाला आवडत नसेल तर चपाती बरोबरही खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.